मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले आहे एक रेसिपी, ती म्हणजे एकदम सोपी बिर्याणी। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण कुकर मध्ये कशी करायची बिर्याणी तीही रेस्टॉरंट स्टाईल लगेचच पाहूया। नमस्कार सर्वांना, राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी नवीन कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल। तर बिर्याणी बनवण्यासाठी इथे आपण कुठलं साहित्य घेतले आहे ते पाहूया। इथे पहा, मी तांदूळ घेतला आहे। इथे हा मी साधाच कोलम तांदूळ घेतला आहे, हा मी पाऊण किलो घेतला आहे। आणखीन तिथे मी अर्धा किलो चिकन घेतला आहे। तिथे 2 ते 3 कांदे उभे बारीक चॉप करून घेतले आहेत, 2 टोमॅटो बारीक चॉप करून घेतले आहे। इथे मी अर्धी वाटी दही घेतला आहे, तसेच छोटी अर्धी वाटी काजू घेतले आहेत, ऑप्शनल आहेत। तिथे मी तूप घेतला आहे 2 चम्मच, 1 चम्मच जिरे घेतले आहे, 1 चम्मच हळद घेतली आहे। तिथे राधिकास किचनचा मसाला घेतला आहे मी, गरम मसाला तसंच बिर्याणी मसाला। तिथे घरचा लाल तिखट मसाला 2 चम्मच घेतले आहे। इथे मी खडे मसाले घेतले आहेत आणि खडे मसालेमध्ये शाही जिरा, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 काळी मिरी, इथे मसाला वेलची घेतली आहे, जावित्री आणि दालचिनीचे 2 ते 3 तुकडे घेतले आहेत आणि इथे तमालपत्री घेतली आहे। इथे मी अर्धा लिंबूचा ज्यूस घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतले आहे। तसेच आपण इथे हिरवं वाटण करून घेण्यासाठी इथे मी आलं 1 इंच घेतलं आहे, 8 ते 9 लसूणच्या पाकळ्या, पुदिना 4 ते 5 हिरवी मिरची आणि मुठभर कोथिंबीर हे आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर इथे मी कुकर ठेवला आहे आणि आता आपण गॅस ऑन करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचंय। आता आपण पाहतो, कुठलीही स्पायसी डिश बनवण्यासाठी तेलाचं प्रमाण हे थोडं जास्त लागतं, पण इथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार आवडीनुसार कमी जास्त तेल करू शकता। तर इथे पहा, मी तेल घालून घेतलं आहे आणि तेल ही तापलं आहे। तर ह्याच्यामध्ये आपण अगोदर हे खडे मसाले आणि तमालपत्री घालून घेणार आहे, तसेच शाही जिरा आणि हा आपला साधा जिरा, हे दोन्ही जिरे मी घालून घेतले आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये मी काजू घालून घेते। काजू ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घाला, नसेल तर काही हरकत नाहीये। पहा, काजू ब्राउन होत आहेत। इथे गॅसची फ्लेम मी मीडियम केली आहे। आता याच्याच मध्ये मी जो चिरला होता तो कांदा घालून घेणार आहे। आता कांदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। इथे मी गॅसची फ्लेम आता वाढवत आहे। आता कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। इथे कांदा परतण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागू शकतात। इथे गॅसची फ्लेम मी हाय केली आहे। हाय फ्लेम वरती कांदा फ्राय करून घेत आहे मी। आता पहा, इथे कांदा आपला 80% व्यवस्थित फ्राय झाला आहे। आता ह्याच्यामध्ये मी जे आपण 2 टोमॅटो कट करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहे आणि इथे गॅसची फ्लेम आहे तशीच आहे, मी कमी केली नाहीये। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे कांदा फ्राय करण्यासाठी मला 3 ते 4 मिनिटं लागले आहेत। आता टोमॅटो ही मी हाय फ्लेम वरतीच व्यवस्थित परतवून घेणार आहे कांद्यासोबत।
आता तिथे मी तांदूळ स्वच्छ धुवून व्यवस्थित भिजवत ठेवले आहे. तसंच चिकन ही मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता इथे पहा, टोमॅटो ही व्यवस्थित सॉफ्ट पडला आहे. टोमॅटो टाकून आपल्याला इथे 2 ते 3 मिनिटं झाले आहे. आता आपण याच्यामध्ये जे आलं लसूण पेस्ट होती, कोथिंबीर, पुदिना ते घालून घ्यायचे आहे. तेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. आता इथे पहा, व्यवस्थित आपली पेस्ट ही परतवून झाली आहे. आता याच्यामध्ये हळद, राधिकास किचनचा गरम मसाला मी आता थोडा टाकला आहे आणि नंतर थोडा टाकणार आहे. घरचा लाल तिखट मसाला इथे मी 2 चम्मच घेतला होता. हे थोडंसं तूप घालून आता घेणार आहे आणि नंतर थोडं घालून घेणार आहे. आणि दही, थोडं दही. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी गॅसची फ्लेम लो केली आहे. आता हे सगळं आपल्याला दही वगैरे व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचा आहे लो फ्लेम वरती. आणि पाहू शकता किती छान असा मसाला तयार झाला आहे आपला. सुगंध ही खूप छान दरवळत आहे. आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घ्यायचं आहे. आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे गॅसची फ्लेम लो केली होती, ती मी आता मीडियम करते. आता चिकन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण भिजवून घेतले होते ते तांदूळ घालून घ्यायचे आहेत. इथे गॅसची फ्लेम पुन्हा मी मीडियम करत आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पहा, व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं आहे. आता याच्यामध्ये लेमन ज्यूस, आता हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मी गरम पाणी बिर्याणीमध्ये घालून घेतलं आहे. जेवढे मी तांदूळ घेतले होते त्याच्यास मी 1.5 पट पाणी घेतलं आहे. इथे आपण कुकरमध्ये बनवत आहे बिर्याणी, त्यासाठी
आपण दीडपट पाणी घेतलं आहे. हे जर तुम्ही ज्यावेळेस पातेल्यात किंवा कढईमध्ये बिर्याणी बनवत असता त्यावेळी तुम्हाला इथे जास्त पाण्याची आवश्यकता लागू शकते. आता आपण इथे राहिलं होतं ते तूप घालून घ्यायचं आहे. आणखीन वरून राधिकास किचनचा जो आपण मगाशी ठेवला होता तो मसाला घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता गरजेनुसार वरून मीठ. आता हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून आपण इथे कुकरचं झाकण लावून इथे आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. एक शिट्टी आपल्याला मीडियम फ्लेमवरती करायची आहे आणि एक आपल्याला लोवरती करून घ्यायची आहे. तर पहा इथे मी गॅसची फ्लेम मीडियम केली आहे आणि मीडियम फ्लेमवरती मी एक इथे शिट्टी तयार करून घेणार आहे. आणखीन दुसरी लोवरती आपल्याला करून घ्यायची आहे आणि ते आपण 2च कुकरला शिट्ट्या करून घेणार आहे बिर्याणीसाठी. आणि ते पहा 2 शिट्ट्या झाल्या आहेत आपल्या आणि इथे मी आता गॅसची फ्लेम बंद केली आहे. आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं कुकर थंड होईपर्यंत खोलायचा नाही. ज्या वेळेस आपला कुकर पूर्ण थंड होईल त्याच वेळेस आपल्याला खोलायचा आहे. तर पहा इथे कुकर आपला व्यवस्थित थंड झाला आहे आणि आता पहा खूप छान अशी बिर्याणी झाली आहे. थांबा मी प्लेटमध्ये घेऊन दाखवते. पहा किती छान बिर्याणी झाली आहे. एकदम सुटसुटीत अशी झाली आहे आणि किती कमी वेळामध्ये पाहू शकता. तुम्हाला जर राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तसेच सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पहा किती छान अशी सुट्टी झाली आहे. चिकन ही खूप छान शिजलं आहे.